राज्याचे लाडके नेते आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळख असलेले आर पाटील आबा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। राज्याच्या हिताचे निर्णय धडाडीने घेऊन तेवढ्याच धडाडीने त्याची अंमलबजावणी करणारे आर पाटील यांना जय महाराष्ट्राची भावपूर्ण श्रद्धांजली। आपण बघितलं की आर पाटील हे आपल्या कार्यकाळामध्ये खूप चर्चेत राहिले, कारण त्यांनी सुरू केलेल्या अनेक योजना असतील। ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि त्या योजनांची तितक्याच ताकदीनं अंमलबजावणी त्यांनी केली। त्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियानासारखं देशभरामध्ये चर्चा झालेलं एखादी योजना असेल किंवा महात्मा गांधी तंटामुक्त योजना असेल, अशा अनेक योजनांमधून आर पाटील घराघरामध्ये पोहोचले। प्रत्येक घराचे, प्रत्येक मराठी माणसाचे आणि महाराष्ट्रवासियांचे ते लाडके आबा झाले। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून असेल किंवा पोलीस भरतीमधला भ्रष्टाचार असेल, तो आर पाटील यांनी गृहमंत्री असताना पूर्णपणे बाहेर काढला आणि एकंदरीतच आर पाटील हे सर्वसामान्यांचे नेते झाले। आपल्यासोबत जयंत करंजोळकर आहेत। सर, तुम्ही आर आबांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे। तुमच्याकडे बऱ्याच आठवणी अशा असतील की आर पाटलांच्या संपर्कामध्ये किंवा मंत्रालयामध्ये आता जशी रांग लागते लोकांची, पण आर पाटील हे सर्वसामान्यांमध्ये मिसळून किंवा एखाद्या ग्रामीण स्तरावरच्या नेत्याची सुद्धा तेवढ्याच आदबीनं ते भेट घ्यायची, त्यांची कामं करायची, असा लौकिक होता आर पाटलांचा। त्याबद्दल काय सांगा? तसं पाहिलं तर आबांकडे 150 ते 200 लोक नेहमी भेटायला यायचे अगदी। आणि त्यांचे घरगुती प्रश्न हे जास्त करून असायचे। मग ते पोलीस प्रकरण असून दे, घरातलं भांडण असून दे, किंवा इतर विभागामध्ये झालेला एकंदर सामूहिक प्रसंग असून दे, अगदी। परंतु आबा नीट ऐकून घ्यायचे आणि जर प्रश्न गंभीर असेल तर ऑन द स्पॉट तिकडच्या तिकडे फोन करून संबंधित अधिकाऱ्याला ते आदेश द्यायचे। एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की एक कॉन्स्टेबल होता आणि त्याची बहीण आबाला भेटायला आली होती। तर आबाला भेटायला आल्यापर्यंत कॉन्स्टेबल कोण होता, तो ड्युटीवर असताना त्याचा मृत्यू झाला होता, त्याला अटॅक आला होता। आणि त्याचं त्यांना जे पोलिसांना ते घरं दिली जातात, ती घरं दिल्यानंतर ते काही महिन्यानंतर मृत्यू झाल्यानंतर 6 महिने रिकामं करायचं असतं। परंतु आबांनी त्यांचं घर खाली करणार म्हणून त्यांना हे दिलासा न देता त्या मुलीला विचारलं, तुमच्या घरात कमावता करणं कोण नाही आहे, व तुमच्याही कोणाला नोकरी मिळाली आहे का? नाही मिळाली। ताबडतोब संबंधित अधिकाऱ्याला फोन केला, थोडी माणुसकी ठेवा, त्या मुलीचा भाऊ गेला आहे, त्यांच्या घरात कमावता कोण आहे, म्हणजे नियमाप्रमाणे तिला पहिली नोकरी द्यायला पाहिजे, ती पहिली नोकरी द्या आणि नंतर तो घराचा प्रश्न येतो, तो घर तसंच राहणार तिचं, पहिली नोकरी द्या, नंतर ते घर आहे बघा। अशा प्रकारे म्हणजे कामात लक्ष दिल्यामुळे इतरांचा त्याचा परिणाम होतो आबांच्या निर्णयाचा। त्यामुळे ते सहज लोकांना वाटतं आपल्याला पण आता असंच न्याय मिळणार, ही ती एक कामाची पद्धत त्यांची होती। माझ्या मते ते 4 वाजता कामाला सुरुवात करायचे, मध्ये मध्ये ऑफिसची कामं करायचे, पण कमीत कमी 150 ते 200 लोकांना रात्री 9 वाजेपर्यंत भेटायचे। कोणीही माणूस राहता कामा नये असं आहे। आणि नंतर जाता जाता चणे किंवा भजी खाऊन ते आपल्या बंगल्यावर जायचे। अगदी। आपण बघितलं की जयंत सर, एकंदरीतच काही नेते जे आहेत ते एकदा मोठ्या पदावर गेल्यानंतर गावचा संपर्क किंवा मतदारसंघातला संपर्क जो आहे तो त्यांचा कमी होतो। पण आर पाटील यांनी अंजनी असेल किंवा त्यांचा तासगाव मतदारसंघ असेल, सांगली असेल, मोठ्या पदापर्यंत गेले, उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले, प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं अनेक वर्ष। हे सगळं असताना त्यांनी आपला मतदारसंघ असेल किंवा आपली गावची माणसं असतील यांच्याशी कधीच नाळ तुटू दिली नाही। बरोबर आहे, कारण काय माहिती आहे का, तेव्हा ते आम्ही त्यांच्यावर जेव्हा काम करताना ते नेहमी बोलायचे, मी मंत्री आहे, पण मी मंत्री असलो तरी मी लोकांचा, या माझ्या आम जनतेच्या, ह्या तमाम जनतेचा मी नोकर आहे, हे मला लक्षात राहायला पाहिजे। आणि ही जी भावना म्हणजे हा त्यांचा जो विचार होता, त्यामुळे त्यांची नेहमी पाय जमिनीवर असायचे आणि सर्वसामान्य लोकांची त्यांना जाणीव राहायची काय, मग मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणी असो, परंतु त्यांनी सर्वसामान्य माणसाबाबतीत कधीही दुजाभाव केला नाही। जे करायचं आहे ते माझ्या माणसासाठी करायचं आहे, येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा, ह्या उद्देशाने कामं केलेली आहेत। अगदी। आपण जयंत सर बघूया की अंत्य दर्शनासाठी आणि
एकंदरीत त्यांच्या अंत्यविधीसाठी अनेक नेते उपस्थित राहिलेले होते. नारायण राणे यांनी अनेक आठवणी ज्या आहेत त्या RR आबांच्या त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. काय म्हणाले नारायण राणे ते ऐकूया. सन्माननीय RR पाटील आबा उर्फ आबा त्यांच्या अंत्यविधीला मला उपस्थित राहायचा योग आला. शहरात माझं सगळे दुर्दैवी आहे. वय फक्त 58 वर्ष आणि 58व्या वर्षात आबांना जावं लागतं. श्री RR पाटील आणि मी 1990 साली सभागृहात आलो, विधानसभेत आलो. तेव्हापासून ते माझे सहकारी मित्र झाले. एक जवळचा मित्र आज गेल्याने तीव्र दुःख आहे. आबा विधिमंडळात झाल्यानंतर एक अभ्यासू व्यक्ती म्हणून, संसदपटू म्हणून आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील गरिबांचे कैवारी, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांनी ख्याती नावलौकिक मिळवली. आजची उपस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले आणि ते पोहोचण्याचं एवढं कर्तृत्व त्यांच्या अंगी होतं. ग्रामविकास असो, गृह खातं असो किंवा उपमुख्यमंत्री असो, या सर्व खात्यामध्ये त्यांनी सर्व खात्याला न्याय दिला असं मी म्हणेन. गेली 9 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. मंत्रिमंडळात माझ्या बाजूला डाव्या बाजूला बसायचे. शॉर्ट्स आहेत ते पटकन घ्या. आता शेतकऱ्यांचा प्रश्न आला, फ्रेम निकाल. गोरगरिबांचा प्रश्न आला की प्रत्येक वेळा हात वर करायचे आणि जनतेला, गरीबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांची बाजू घेऊन भांडते असते. आबा दीर्घकाळ हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते. मला असं वाटत होतं की आबा या आजारातून बाहेर येतील, पण काल जेव्हा हे वृत्त ऐकलं मन लावून गेलं. खरी आबांची गरज आज विधानसभेत आहे आणि होती. त्यांच्यासारखा वक्ता, त्यांच्यासारखा अभ्यासू व्यक्ती त्या सभागृहात असताना सभागृहाची गरज आहे, या महाराष्ट्राची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. पण आज आबा त्या सभागृहात दिसणार नाहीयेत. आज आबा जाण्याने नुसतं राष्ट्रवादीचं नुकसान झालं आणि झाली अशातला भाग नाहीये. आबांनी विविध क्षेत्रात काम करताना जी विश्वासार्हता निर्माण केली, प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा प्रत्यय आणून दिला, पक्षाच्या प्रमुखांना विश्वास वाटावा अशी त्यांची वागणूक होती आणि कृती होती. असे आबा आज आपल्यामध्ये राहिले नाही याचं तीव्र दुःख होतं. समाजामध्ये सर्वसामान्य माणूस आज आपल्या विकासाचा केंद्रबिंदू आहे हे समजून त्यांनी काम केलं आणि हे काम करताना कोणावर अन्याय होणार नाही. नारायण राणे यांनी RR पाटील यांच्यासोबत विधिमंडळामध्ये केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. आपल्यासोबत जयंत कर्जोकर असणार आहेत, RR पाटील यांचे माजी जनसंपर्क अधिकारी, आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. आपल्या आंतरराष्ट्रीय